ज्ञानवान पुरुषाला या ठिकाणी विदेह मोक्षाचा त्याग करणं किंवा पुन्हा स्वर्गादी सुखाची इच्छा करणं हे संभवतच नाही असं सांगितलं. कारण का, हा त्याचा शेवटचा जन्म असतो. स्वामी महाराज सांगायचे की जर त्यांना काही जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा ते नेहमी म्हणायचे की हा शेवटचा जन्म आहे ना, प्रारब्ध भोगून संपायचं ना, होऊ द्या, आता त्याचं भोगूनच संपायचं आहे ना त्याला, तर आता हा त्रास अधिक व्हायचा. आता संन्यास घेतला तर संन्यासाचा हा शेवटचा जन्म असतो, मग ह्या जन्मामध्ये त्रास होणारच ते म्हणायचे. कारण का, मग अशा वेळेला त्याला हे दुःख निवृत्त व्हावं आणि मग मला हे स्वर्गादी सुख प्राप्त व्हावं किंवा मला विदेह मोक्ष नको अशी इच्छा होण्याचं कारणच नाही. कारण हा काय, प्रारब्ध बलानेच त्याला जे काही भोग होते ते भोग त्याचे भोगून संपले. प्रारब्ध भोगून आपलं त्याने प्रारब्ध कर्माचा भोगूनच क्षय केला. त्यामुळे त्याला आता विदेह मुक्ती नको आणि स्वर्ग सुखात जाण्यासाठी प्राणाचं उत्क्रमण करायला पाठीमागं काहीतरी पाहिजे ना, कर्माचं बल पाहिजे ना. संचित गेलं, क्रियमान लागलं नाही, प्रारब्ध भोगून संपलं, आता त्याला इच्छाच कशी संभवनीय नाही. आता थोडं एकाग्र व्हा याच्यामध्ये. ज्ञात्यास परलोक गमन, म्हणून ज्ञात्याचे प्राण बाहेर गमन करीत नाही असा सिद्धांत आहे. पहिला सिद्धांत आपण नेहमी चिंतन करतो की त्याचे प्राण बाहेरच्या लोकांना कुठं जात नाहीत आणि तो तुम्हासही मान्य आहे. आणि हा सिद्धांत कोणाला, या त्रयस्थान ज्याने आतापर्यंत हे समर्थन केलं त्याला माहिती आहे की ज्ञात्या पुरुषाचा शेवटचा जन्म असतो, त्याचे लोकांतराला प्राण जात नाही, हा सिद्धांत त्यालाही मान्य आहे. म्हणून ज्ञात्यास परलोक गमन संभवत नाही. तसाच विदेह मोक्षाचा त्याग करणेही संभवत नाही. परलोक गमनही नाही आणि विदेह मोक्षाचा त्यागही नाही, कारण त्याचं शेवटचंच जन्म, त्यामुळे त्याला कोणती इच्छाच राहत नाही. आता कारण दृढ अपरोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगानंतर स्थूल सूक्ष्म शरीराकार अज्ञानाचा चैतन्याच्या ठिकाणी जो लय त्यास विदेह मोक्ष म्हणतात. अशी व्याख्या केलेली आहे ना विदेह मोक्षाची. हे जे वर्णन केलं इतकं महत्त्वाचं आहे की आपण अनेक शास्त्रग्रंथ शिकलो तरीसुद्धा आपल्याला एवढी समन्वित व्याख्या लक्षात येणार नाही, एवढी निश्चलदासांनी दिलेली. चांगलं बघा. दृढ ब्रह्म अपरोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होईल. म्हणजे दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं किंवा ब्रह्माचं दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला तर त्याने काय होते, अज्ञानाची निवृत्ती होते. आणि प्रारब्ध भोगानंतर, आणि जरी अज्ञानाची निवृत्ती झाली तरी अज्ञान कार्य असणारं जे प्रारब्ध आहे ते राहतच की नाही. अज्ञानाचं प्रारब्ध काय, अज्ञानाचंच कार्य आहे ना. अज्ञानाचा नाश झाला तरी अज्ञानाचं कार्य राहतं. कारण जसं नैयायिक आहे ना, कारणाचा नाश झाला तरी कार्य काही काल राहतं असं म्हणतात. जसं आपण परवा चिंतन केलं होतं, झाड जरी उन्मळून पडलं, मुळासकट आपण बाहेर काढलं तर हिरवेपणा काही काळ राहतोच की नाही, नंतर तो वाळणारच आहे, पण काही काळ राहतोच की नाही. म्हणजे तसंच या ठिकाणी अज्ञान दोन प्रकारचं मानलेलं आहे. एकाला म्हणतात मूल अज्ञान आणि एकाला म्हणतात तूल अज्ञान. मग जरी मूल अज्ञान नाहीचं झालं ब्रह्मज्ञानाने तरी तूल अज्ञान राहतं. आणि ते कुठपर्यंत राहतं, तर देह पडेपर्यंतच राहतं. म्हणजे ज्ञानवान पुरुषाला ज्ञान झाल्यानंतर, बरोबर ना, अज्ञान काय होतं, निवृत्त. आणि अज्ञान निवृत्त झालं तरी अज्ञानाचं कार्य प्रारब्ध हे कुठपर्यंत राहतं, भोगून क्षय होईपर्यंत. म्हणजे कुठपर्यंत, देहपातापर्यंत ते राहतं. आणि नंतर सांगतात प्रारब्ध भोगानंतर, आणि ते प्रारब्ध भोगून संपलं की नंतर काय होतं की स्थूल सूक्ष्म शरीराकार अज्ञानाचा. म्हणजे प्रारब्धाने काय केलं होतं, त्याचं स्थूल आणि सूक्ष्म शरीर होतंच की नाही त्याचं ज्ञानोत्तर जीवनामध्ये, पण ते कशाचा परिणाम होतं, अज्ञानाचाच परिणाम आहे की नाही. मग आता प्रारब्ध भोगून संपलं की अज्ञानाचा परिणाम असणारे स्थूल आणि सूक्ष्म ही जी कार्यरूपाने असणारी जी शरीर आहेत, बरोबर ना, अज्ञानाचं कार्य म्हणून असणारी जी शरीर आहे ती अज्ञानाचं कार्य आहे. अज्ञान तर गेलं, मूल अज्ञान गेलं, पण स्थूल अज्ञान स्थूल सूक्ष्म शरीर रूपाने राहिलं. आणि नंतर ज्या वेळेला ते स्थूल सूक्ष्म अज्ञान आहे, आता ते प्रारब्ध भोगून संपल्यावर त्या अज्ञानाचा परिणाम असणारी जी स्थूल सूक्ष्म शरीराकार ही कुठं जातील, आता अज्ञान तर गेलेलं आहे, मग ती पुन्हा अज्ञानात जातील का अज्ञानाचं अधिष्ठान असणारं जे मूळ ब्रह्मचैतन्य त्याच्यात लीन होतील. न तस्य प्राणा उत्क्रामंती इह एव समविलीयन्ते. याच ठिकाणी म्हणजे अत्र ब्रह्मणी, ह्या ब्रह्मस्वरूपात या ठिकाणीच लीन होतील. आता त्याला जन्म घ्यायला काय भांडवल आहे का, मागं अज्ञान नाही, प्रारब्ध भोगून संपलं. आणि मग प्रारब्धामुळं हे जे काही प्राप्त झालेला स्थूल सूक्ष्म शरीराकार की जो अज्ञानाचं कार्य आहे की नाही, मूळ अज्ञानाचं कार्य असणारं स्थूल अज्ञानरूप हे जे स्थूल सूक्ष्म
शरीर, बरोबर आहे ना. तर हे त्या ठिकाणी राहतील कुठपर्यंत, प्रारब्ध कर्माचा आपलं प्रारब्ध कर्माचा क्षय होईपर्यंत. आणि नंतर आता काय होईल, ती कुठं जातील ती शरीर, देव जेव्हा ही स्थूल सूक्ष्म शरीर सोडील त्यावेळेला कुठं जातील ती. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरुकृपा. कुठं जातील ती, स्वरूपामध्ये. स्वरूपामध्ये म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच लीन होतील. आता ती स्वर्गाला जायला राहतील काय, पुन्हा पुनर्जन्म मनुष्य लोकाला येतील काय, नरकादिक योनीमध्ये जातील का, पशुपक्षामध्ये जाईल का, कुठं जाईल ते. त्याचं तूल असणारं जे अज्ञान ते कुठं जाईल, तूल अज्ञान त्या मूळ अज्ञानाचं असणारं जे अधिष्ठान, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी ते लीन होईल. ठीक आहे ना, कंटाळा नाही ना आला. आता दृढ ब्रह्म अपरोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगानंतर स्थूल सूक्ष्म शरीराकार अज्ञानाचा चैतन्याच्या ठिकाणी जो लय, त्यास विदेह मोक्ष म्हणतात. आता त्या अज्ञानाचा लय कशात झाला, मूळ ब्रह्म चैतन्याच्या ठिकाणी, आणि त्यालाच काय म्हणायचं, विदेह मोक्ष असं म्हणायचं. आणि जीवन मुक्ती कशाला म्हणायची, की ज्याच्यामध्ये अज्ञानाचा नाश झाला आणि नंतर जे अज्ञान कार्य आहे, म्हणजे अज्ञानाचा परिणाम म्हणून असणारे जे स्थूल आणि सूक्ष्मदेह हे प्रारब्ध भोगाचा क्षय प्रारब्ध कर्माचा क्षय होईपर्यंत राहतात. त्याला काय म्हणायचं, म्हणजे मूळ अज्ञान गेल्यानंतर तुल अज्ञान राहतं. ज्याच्यामध्ये मूळ अज्ञान जाऊन तुल अज्ञान राहतं त्याला म्हणतात जीवनमुक्ती. आणि ज्याच्यामध्ये मूळ अज्ञानासहित तुल अज्ञानाचा, बरोबर आहे ना, मूळ अज्ञानासहित तुल अज्ञानाचा मूळ अज्ञान अधिष्ठान चैतन्यामध्ये लय होतो त्याला म्हणतात विदेह मुक्ती. ऐके नाही, त्यास विदेह मोक्ष म्हणतात. तो त्यास इच्छा नसली तरीही प्राप्त होतो. आता जर तो म्हणला की माझी तर इच्छा नाही विदेह मुक्ताला जायचं, ज्ञान झालं ना, हातात तो जरी काही त्याने लिहिलं की जसं एखादा मनुष्य आगगाडीत बसला आणि तो म्हणायला लागला की मला पुढच्या गावाला लवकर जायचं, तो जाऊ शकतो की नाही, त्याला स्वातंत्र्य आहे की नाही, नाही. जेव्हा गाडी पोचेल तेव्हाच. किंवा एखादा मनुष्य म्हणला की नको पुढच्या गावात मला आता मुळीच जायचं नाही, तिथं गेल्यावर काही अनर्थ प्राप्त होणार आहे, तरी त्याला पुढच्या गावात गाडी पोचेल तेव्हा जाईलच की नाही. आता तो परतंत्र झाला. तसं ज्ञानीसुद्धा परतंत्र झाला का, की आता ज्ञान होऊन गेलं. आता जरी नेच्छनापी मोक्षशे पंचदशीमध्ये इच्छा जरी केली का मला आता माझी इच्छा नाही, मला निर्विशेष मोक्ष पाहिजे, परंतु आता निर्विशेष मोक्ष होणार, कारण निर्विशेष मोक्षाच्या अतिरिक्त दुसरं कोणतं भांडवलच त्याच्याजवळ नाही. त्यांनी जे साधन केले ते कोणतं केलं, निर्विशेष मोक्ष प्राप्तीचं ते साधन परिपूर्ण झालं. आता त्याला मोक्ष वाचून दुसरी गतीच नाही. आता मूळ अज्ञान गेलेले, जन्म यायला काय पाहिजे, अज्ञान पाहिजे. आता अज्ञानच नाही तुझ्याजवळ, बरं तुला अज्ञान ते पे या जन्मात भोगून संपलं. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीर, पुन्हा स्थूल आणि सूक्ष्म शरीर धारण करायला तुझ्याजवळ आहे काय, त्यामुळं आता इच्छा नसली तरी तो काय होतो, मुक्त होतो. हे कोणत्या योग्याचं कोणत्या ज्ञानीपुरुषाचं लक्षण सांगितलं, ज्यांनी या जन्मामध्ये सामान्य रीतीनं जन्माला आला, प्रयत्न केले आणि मोक्ष केला, त्याचं हे लक्षण आहे. मग असं जर असलं तर तुकाराम महाराजांचं म्हणणंच खोटं होईल ना, उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. त्या दिवशी आपण चिंतन केलं होतं. तुकाराम महाराज काय म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ. आणि इथं काय सांगतात, किती जर तुकोबाराय ज्ञानी होते की नाही, मग ज्ञानी पुरुषांनी जर ठरवलं जन्म घ्यायचं तर याचा अर्थ त्याला घेता येतो का. तुकाराम महाराज म्हणतात घेतो आम्ही, उपजोनिया पुढती येऊ, घेता येतो म्हणूनच म्हणतात की नाही. आणि विचारसागरवाले काय म्हणतात की त्याची इच्छा असली तरी त्याला जन्म येतच नाही. मग हे खरं का ते खरं, तर हेही खरं आणि तेही खरं आहे की नाही. ते जे लिहिलं आहे ते अवतारी कोटीतले जे पुरुष आहे ईश्वरी इच्छेने लोकोद्धारासाठी येतात, त्यांना काही कल्पांतापर्यंत ते पुन्हा पुन्हा ह्या लोकांमध्ये येत राहतात. म्हणतात की माऊलींची 128 समाधी. तुकाराम महाराज म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, त्यांना हा अधिकार आहे. त्यांचा आवरण निवृत्त झाल्यानंतरही कल्पांतापर्यंतचा विक्षेप आहे ब्रह्मसूत्रात, याचं चिंतन आहे. आणि कल्पांताच्या वेळेला जेव्हा ब्रह्मदेव मुक्त होतो तेव्हा त्या ब्रह्मलोकामध्ये असणारे सर्व जीव त्या ब्रह्मदेवाबरोबर सर्वच्या सर्व मुक्त होतात. त्या कोटीतले हे महापुरुष ते अनेक वेळेला पुन्हा पुन्हा अवतार घेऊ शकतात. पण तुम्ही आम्ही आता जर ब्रह्मज्ञान संपादन केलं आणि आपण कितीही म्हणलं तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, भजनच म्हणा, तुम्हाला परत येणारच नाही. नाहीतर तुम्ही काय असले पाहिजे, अवतारी कोटीतले पुरुष असले पाहिजे, आहे की नाही. तुम्हाला उपजून या पुढती येऊ म्हणण्याचा अधिकार नाही. ही गोष्ट बरोबर आहे ना, पटली ना ही गोष्ट का कळली,
कळली पण आणि पटली का अशीच आहे, नाही पटली तरी अशीच आहे की नाही? कारण काय शास्त्र सांगतं ही गोष्ट. दृढ ब्रह्म अपरोक्ष ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन प्रारब्ध भोगानंतर स्थूल सूक्ष्म शरीराकार अज्ञानाचा चैतन्याच्या ठिकाणी जो लय त्यास विधेय मोक्ष म्हणतात. तो त्यास इच्छा नसली तरीही प्राप्त होतो. ज्ञानोत्तर जर मूल अज्ञान शेष राहत असेल किंवा ज्ञानाने नष्ट झालेल्या अज्ञानाची पुन्हा उत्पत्ती होणे शक्य असेल तर विधेय मोक्षाचा अभाव होईल. परंतु मूल अज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे म्हणून अज्ञान शेष राहणे शक्य नाही आणि श्रुतीप्रमाणाने नष्ट झालेल्या अज्ञानाची पुन्हा उत्पत्ती होणे शक्य नाही म्हणून ज्ञात्यास विधेय मोक्षाचा अभाव होत नाही. कारण ते काय म्हणतात, आता तुम्हाला जन्म घेता आला असता, पुन्हा तुमचे प्राण जे आहेत ते लोकांतराला गेले असते, पण जर मूल अज्ञान नष्ट झालं नसतं तर, मूळ अज्ञान शेष राहत असेल तर, काही ना काही जर मूळ अज्ञान तुमचं शिल्लक राहिलं तर ते मूळ अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला जन्म घेता येतो. पण मूळ अज्ञान शेष राहिलं तर जन्म घेता येईल. किंवा तुम्ही ज्ञानाने अज्ञान नष्ट केलं आणि ते अज्ञान जर पुन्हा उत्पन्न झालं तर मग तुमच्याजवळ भांडवल आहे, तुम्ही पुन्हा जन्म घेऊ शकता. लक्षात येतं ना का? वेळ झाल्यामुळं कंटाळले नाही ना. तर याच्यामध्ये मूल अज्ञान जरी नष्ट झालेलं पुन्हा उत्पन्न होत असेल तर काय मनुष्याला जन्म घेता येईल. किंवा सगळं अज्ञान नष्ट होतच नाही, काही अज्ञान शेष राहतं, म्हणजे त्यामुळे त्याला पुन्हा जन्मरूपी अंकुर फुटू शकतो असं कोणी म्हणेल. तर ही गोष्ट म्हणता येत नाही. कारण का? मग तुम्ही म्हणाल की त्या मनुष्याला विधेय मोक्षाचा अभाव होतो, त्याचे प्राण पुन्हा लोकांतराला जाऊ शकतात किंवा तो पुन्हा मनुष्य जन्माला येऊ शकतो. पण हे म्हणणं बरोबर नाही. कारण का? मूलाज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे. ज्ञान कशाच्या विरोधी आहे? मूळ अज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे. आज प्रकाश आला आणि मग अंधकार जो आहे त्यातला काही शिल्लक राहिला, काही गेला, असं होतं का? अज्ञान पूर्णच निवृत्त होतं एकदा आल्यावर, प्रकाश आल्यावर. तसं एकदा अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालं का त्या अहम ब्रह्मास्मी वृत्तीमध्ये ज्ञान म्हणजे कोणतं? विशेष ज्ञान, प्रतिफलित झालेलं जे विशेष ज्ञान ते अज्ञानाच्या काय आहे? विरोधी. त्या अज्ञानाचा समूळ नाश करतं. मग अज्ञान अवशिष्ट आहे का तिथं? नाही. बरं, एकदा अज्ञान नष्ट झालं तर पुन्हा जर उत्पन्न होत असेल तरी मग विधेय मोक्षाचा अभाव आम्हाला करता आला असता. परंतु ज्ञान कोणत्या प्रमाणापासून झाले? शब्द प्रमाणापासून. आणि सगळ्यात प्रबल प्रमाण कोण आहे? मग त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाण असलं, त्याच्यापेक्षा प्रबल विरोधी प्रमाण असलं तर काय होईल? त्या ज्ञानाचा काय होईल? पुन्हा उद्भव होईल. परंतु एकदा ज्ञानाचा नाश करणारं सगळ्यात प्रबल प्रमाण कोण आहे? शब्द. आणि आता त्याच्यापेक्षा प्रबल प्रमाणच नाही त्याच्या विरोधी, तर पुन्हा ज्ञान उत्पन्न पुन्हा अज्ञान उत्पन्न होईल का? मग पुन्हा अज्ञान उत्पन्न होणंही शक्य नाही आणि अज्ञान शेष राहणंही शक्य नाही. मग आता तुम्हाला विधेय मुक्तीचा अभाव प्रतिपादन करता येईल का? नाही. एकदा विधेय कैवल्य आपलं एकदा ज्ञान झालं का होणारा मोक्ष कोणता राहणार? विधेय मोक्ष आणि विधेय मोक्षच राहणार. आता तुम्ही जरी किती जरी म्हटले ना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आहे, म्हणून माणसाने या जीवनात खूप भजन करावं. आपण आता किती जरी म्हटलं तर पुन्हा आपल्याला जन्मच येणार नाही. म्हणून काय करावं? ह्या जन्मातच खूप भजन करून घ्यावं, ज्ञान झालं असलं तरी, आहे की नाही? म्हणून त्याला जीवनमुक्तीचं काय होईल? विलक्षण सुख मिळेल, पुढचा जन्म येणारच नाही. म्हणून ज्याला तत्वज्ञान झालं त्यांनी काय करावं? अधिक भजनच करावं. कारण का? आता पुन्हा ज्ञान, जसं आपण माणूस म्हणतो ना, आता प्राप्त झाले आताच करा, काय ही वेळ काय परत येणार आहे का? तशी ही वेळ परत येणारच नाही, आहे की नाही? म्हणून अशा त्याला काय म्हणतो आपण? युंजान योग्याने काय करावं? रात्रंदिवस भजन करावं. दिवस न कळे रात्र न कळे, दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. म्हणून त्याने जितका भजनानंद, जितका सेवानंद घेता येईल तेवढा घ्यावा. कारण हा जन्म काय शेवटचाच आहे, पुन्हा नाही. मग काय असेल ते याच जन्मात आनंदाचा भोग घ्यावा. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे त्याची साथ. हे सगळं कोणासाठी चाललंय चिंतन? हे युक्त योगासाठी चाललंय का युंजान योगासाठी चाललंय? युंजान म्हणजे आपल्या प्रयत्नाने मोक्ष संपादन करणारा, आणि युक्त म्हणजे जो मुक्तच असून जो तुमच्या आमच्यासारखा जणू काही जन्माला आलेला आहे. तेव्हा हे जे आपलं चिंतन चाललंय हे प्रयत्नाने मुक्त झालेल्यासाठी चाललंय का मुक्त होऊन जन्माला आलेल्यासाठी चाललंय?
प्रयत्नाने मुक्त झालेल्यासाठी झाले. इथं जे कोणी अवतारी कुटीतले महापुरुष असतील त्यांच्यासाठी हे चिंतन नाही. ते म्हणू शकतात उपजोनिया पुढती येऊ, ऐक नाही. त्यांना इथं हसू येतं. हे काय म्हणतात, नाही जन्म येत, आम्ही आलोय, आम्ही येणार आहे, ऐक नाही. कारण याच्यात कोण ना जाणे कोणाकडे उपासना, कोणाला माहीत याच्यामध्ये कोण आहे, याच्यामध्ये कोण ज्ञानेश्वर महाराज आहे, कोण तुकाराम महाराज आहे, आपल्याला काय माहीत आहे की नाही. फक्त इथं काय शास्त्राचा जो विषय आहे त्याची उकल अशा प्रकाराने, एवढं त्याचा अर्थ. म्हणून आता माहीत असेल तुम्हाला की यांचं लक्ष्मण महाराज गुरव त्यांचं चरित्र सांगतात की ते ज्या वेळेला मुलांना शिकवायचे तर त्यावेळेला ते एकदम, जर उद्या एवढं पाठांतर केलं नाही तर तुला मारील, तुला जेवण देणार नाही, तुझा जीव घेईल, असं ते म्हणायचे. मुलांना त्यांचा मोठा धाक असायचा आणि ते तेवढा अभ्यास करूनच घ्यायचे. म्हणजे संस्थेतले मूळचे ज्या वेळेला हे शिक्षक होते, बंगट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज, युगतपुरीकर, मारुती बाबा गुरव, तर ते आणि पुन्हा सकाळी उठल्यानंतर ते म्हणतात की इंद्रायणीला स्नान झालं की मोठी कळशी घ्यायचे आणि त्या काळात इथं जेवढे विद्यार्थी धर्मशाळेत राहत होते त्यांच्या उंबऱ्यात जाऊन पाणी टाकायचे. तेव्हा त्यांना एक दिवस कोणी विचारलं, तर तुम्ही असं कशासाठी व्यवहार करता, तुम्ही तर मुलांना दिवसभर खूप रागावता, शिव्या देता आणि जीव घेईल म्हणता आणि पुन्हा त्यांच्या उंबऱ्यामध्ये पाणी टाकतात धर्मशाळेच्या. तर त्यांनी सांगितलं की काय माहिती याच्यामध्ये कोण ज्ञानेश्वर महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, तर म्हणून मी त्या इतके भाग्यवान आहे ते, तर त्यांच्या उंबऱ्यामध्ये पाणी टाकतो. तसं कशासाठी सांगितलं होतं काय माहीत. परंतु मूल अज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे. हा, तर मी हे सांगितलं की याच्यामध्ये कोण जीवनमुक्त महापुरुष म्हणजे युक्तयोगी आहे, कोण ज्ञानयोगी याचा निवाडा करता येणार नाही. परंतु मूल अज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे म्हणून अज्ञान शेष राहणे शक्य नाही आणि श्रुतीप्रमाणाने नष्ट झालेल्या अज्ञानाची पुन्हा उत्पत्ती होणे शक्य नाही. म्हणून ज्ञात्यास विदेह मोक्षाचा अभाव होत नाही. ज्ञान झालं का विदेह मोक्ष होणारच, ऐके नाही. त्यांनी लिहिलं, एखाद्या माणसाने एक पाय विहिरीत पडला, पुढचा विहीर खोल आहे आणि आता तो म्हणतो त्याचा पाय गेला खाली, आता तो म्हणतो मी विहिरीत पडणार नाही. आता काय, आता पडणारच, विहिरीत पडावायची पडे, नाथ महाराजांनी लिहिले. तसं एकदा ज्ञान झालं आणि आता तुम्ही काही करा, तुम्हाला आता पुन्हा जन्म येणार नाही, हा तुमचा शेवटचाच जन्म. बरं, आता होऊन गेलं, आता जरी तुम्ही म्हणले पहिलं चुकलं, पण आता चुकलंच, ऐके नाही. अगोदरच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विचार करायला नको होता, भेदबुद्धी जतन करायला पाहिजे होती, पण आता काय, आता होऊन गेलं, आता काय गेले होनी न चले आता काही, साध घालिता जवळी दुजे नाही, अंगी जडला मग उरले ते काही, आता राखिता गुमान भले बाई हो. आता अशा प्रकारची स्थिती जशी त्या गवळणीची झाली तशीच आपली, ऐके नाही. आता जीव ब्रह्म ज्ञान हे प्रमाण प्रमेय आधी नाही, आता होऊन गेलं, वेद प्रमाणापासून झालं आणि नंतर म्हणायला लागला घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. आता नाही, आता फक्त एवढं हातात हे प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत किती वाऱ्या, किती भजन, काय करायचं ते कर. ज्ञान एकदा होऊन गेले, आता त्या ज्ञानाचे काय चिंतन करायचे. आता हे विचार सागर नको, वृत्ती प्रभाकर नको, काही नको, उरले उपाधी कारणे ते तो विचिले दर्शने, असं करू शकतो, ऐके नाही. पण जन्म घेईल म्हणलं तर हे तुझ्या हातात राहिलं नाही. म्हणून ज्ञात्यास विदेह मोक्षाचा अभाव होत नाही. म्हणजे आता ज्ञात्याने काही जरी म्हटलं तर त्याला विदेह मोक्षाचा अभाव करणं त्याला आता शक्य नाही. शिवाय विदेह मोक्ष त्यागाची आणि परलोक गमनाची ज्ञात्यास इच्छा होणे शक्य नाही. दुसरं एक कारण सांगतात की त्याला आता विदेह मोक्षाचा त्याग करावा आणि परलोकाला गमन करावं, हे खऱ्या ज्ञात्याला होणंही शक्य नाही. कारण सांगतात, कारण ज्ञात्यात जी इच्छा होते ती केवळ प्रारब्ध बलानेच होते. ज्ञात्याला कोणची इच्छा झाली ती कशाने होते, प्रारब्ध बलाने. भोगात जितक्या सामुग्रीची आवश्यकता असते तितक्या सामुग्रीची जुळवाजुळव प्रारब्धच करते. आता त्याला भोगासाठी जेवढी सामुग्री पाहिजे तेवढी सामुग्रीची जुळवाजुळव त्याची इच्छा करते का प्रारब्धच करतं. काय इच्छा प्रारब्धानुसारिणी असं काय, त्याची होणारी इच्छा सुद्धा कशानेच होत्या, त्याला प्रारब्ध बलानेच होते. इच्छे वाचून भोग संभवत नाही म्हणून ज्ञात्याची इच्छा होणे हेही प्रारब्धाचेच फल आहे. आता तुम्ही म्हणाल भोग, इच्छा झाल्याशिवाय काय भोग होतो का, परंतु इच्छा कशाने होते, प्रारब्धाने होते. इच्छा होणे हेही प्रारब्धाचेच फल आहे. आणि या लोकात किंवा अन्य लोकात अन्य शरीराचा संबंध ज्ञात्याशी प्रारब्धाने होत नाही. आणि प्रारब्धाची धाव कुठपर्यंत आहे, ह्या देहापर्यंत, आशेपर्यंतच. अन्य लोकात किंवा अन्य शरीरात प्रारब्धाचा काही संबंध आहे का, मग त्याची इच्छा कुठपर्यंत जाईल, ह्या शरीरात आशेपर्यंत जसे भोग व्हावेत आहे की नाही, प्रारब्ध कर्माचा क्षय होण्यासाठी जसे
भोग व्हावेत तशाच फक्त त्याला इच्छा होतील. त्याला परलोक गमनाची इच्छा होईल का? ते त्याचं प्रारब्धच नाही. प्रारब्धाचं सामर्थ्य, प्रारब्धाचा बाणाची मर्यादा कुठपर्यंत आहे? देह संपण्याच्या पूर्वी. म्हणजे सगळ्या इच्छा कुठं होतील? देह संपण्याच्या पूर्वी. नंतर कुठं काय जायचं ही इच्छा आहे का त्याला? नाही, कारण होणारी इच्छा कशाच्या बलाने झाली? आणि प्रारब्धाची मर्यादा कुठे आहे? शरीर पडेपर्यंत. त्याच्या पुढच्या इच्छेशी प्रारब्धाचा काही संबंध नाही, इच्छाच राहत नाही. आणि या लोकात किंवा अन्य लोकात अन्य शरीराचा संबंध ज्ञात्याशी प्रारब्धाने होत नाही. ज्ञात्याचा अन्य शरीराशी किंवा अन्य लोकांशी संबंध प्रारब्ध बल करू शकत नाही. प्रारब्धाची मर्यादा एवढ्याच शरीराप्रती मर्यादित आहे की नाही? कारण त्याचे प्राण बाहेर जात नाहीत हे मागे सांगितलेलं आहे. बाह्य लोकांची इच्छा करायला त्याचे प्राण तर बाहेर गेले पाहिजेत ना. कारण लोकांतराला जाताना हे जे 17 तत्वात्मक किंवा 19 तत्वाचं जे शरीर आहे त्या शरीराबरोबर पंचप्राण लागतात ना. पण त्याचे पंचप्राण नसतील तर साधे आपल्याला घटपट पाहायचं असलं तरी वृत्तीच्या साह्याने, आपलं वृत्ती प्राणाच्या साह्याने बाहेर जाते. तर आता लोकांतरगमन करताना सुद्धा काय पाहिजे? प्राणाचं साह्य. पण प्राणच बाहेर जायला तयार नाहीत ना. न तस्य प्राणा उत्क्रामंती. मग आता कुठं जाईल त्याची इच्छा बाहेरच्या लोकांसंबंधाने? म्हणून ज्ञात्यास प्रारब्धाने विदेह मोक्ष त्याग अथवा परलोक गमनाची इच्छा याच देहात प्रारब्ध समाप्त झाले म्हणून संभवनीयच नाही. इच्छा प्रारब्ध बलाने होते आणि प्रारब्ध याच देहात समाप्त झालं, आता पुढची इच्छा संभवनीय नाही. एकंदरीत रहस्य हे आहे की ज्ञात्याची बाह्य प्रवृत्ती जीवनमुक्तीच्या विरोधी नाही. अधिक प्रवृत्ती फक्त जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या विरोधी आहे. मग ज्ञाती पुरुषांनी केलेली प्रवृत्ती ही जीवनमुक्तीच्या विरोधी आहे का? नाही, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या विरोधी आहे. कारण आत्मा नित्यमुक्त आहे. कारण ज्ञानाची शक्ती कळली पाहिजे माणसाला तर हे कळतं. आत्मा हा काय आहे? नित्यमुक्तच आहे. प्रवृत्ती केली म्हणजे त्याच्यात घट होणार आहे काय? आणि तो काय बद्ध होणार आहे काय? आणि जर निवृत्ती केली म्हणजे त्याच्यात काय वाढ होणार आहे काय? आणि मग तो मुक्त व्हायचं आहे का? अरे विमुक्त आश्च विमुच्यते. मूळचाच मुक्त आहे, तो मुक्त झाला म्हणजे फक्त भ्रम गेला आहे की नाही का? दुसरं काय असतं? आणि ज्ञात्या पुरुषाचा तो भ्रम गेलेलाच आहे. त्यामुळं त्याच्याविषयी कोणी काही म्हटलं तर त्याला काय वाटतं? त्याला ह्या लोकांचं हसू येतं. जसं त्या तत्वदृष्टीला आलं तर कोण काय काय करावं? लोक काय हे अज्ञानी, त्यांना काय करणार? ह्या ज्ञानाचं रहस्य त्यांना बिचाऱ्यांना माहीत नाही. त्यामुळे ते असंच म्हणतात. बरं, लोक म्हणतात त्यांचं चुकीचं नाही, ते मला देह समजून म्हणतात. बरोबर आहे ना? देहाच्या दृष्टीनं त्यांचं बरोबरच आहे. मला अंतकरण किंवा अंतकरणाच्या धर्माला अनुलक्षण म्हणतात, त्यांचंही बरोबर आहे. म्हणून जर कोणी ज्ञात्या पुरुषाला जर एखादा दोष लावला तर त्यांनी माफी मागावी. स्वामी महाराज म्हणायचे हे ज्ञानाचं वैभव. मी ज्ञानी असं सांगितलं ना, तो अज्ञानी ठरतो आहे की नाही? तर आपण म्हणता तर ती माझ्याकडून चूक झाली, माफी मागल तो ज्ञानी. नाहीतर म्हणतो तुम्ही मला काय समजतात, तुमच्यासारखा आहे का मी? ही किती हे त्याच्यासाठी किती आटापिटा केला. हे सामान्य लोक काय वेळेला लोक काय म्हणतात? अहो त्या सामान्य लोकांना कळत नाही. आपण इतकं शिकलोन गावात गेलो, काही वेळेला ज्यावेळेला कोणाला ग्रस्त धर्म स्वीकारायचा वेळ होते आणि ते गावातले लोक ते म्हणतात पहिले महाराज चांगले होते, आता गावाकडे आले म्हणजे ते लगेच त्याची किंमत करतात. आपण गावाकडे आले हे खरंच आहे ना? त्या आळंदीला होते तेव्हा सामान्य लोकांचा प्रघात आहे, त्यागाचा यांनी स्वीकार केलेला आहे. आता यांनी त्यागाचा त्याग केलेला आहे असं तेव्हा नाही केला का? तुम्ही केलाच आहे ना. मग म्हणतील त्यांना होतो पण माझी नाही, त्यांना असं नाही म्हणायचं की मी विचारसागरामध्ये नित्यमुक्त हे प्रारब्ध वैचित्र्य आहे असं सांगायचं नाही. काय करावं? ह्या काळाच्या ओघात माझी तेवढी वृत्ती टिकली नाही म्हणून मी आपल्याकडे आलो, आता आम्हाला आशीर्वाद राहू द्या, आम्हाला वागवून घ्या असं म्हणल्यावर तुम्हाला खरंच त्याचं वैभव आहे त्याच्यामध्ये. त्यांना असं नाही म्हणायचं. न बुद्धी वेदम जनयेत अज्ञानम कर्मसंगीना जोशयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण असं सांगतात याच्यामध्ये. नाही तर तिथं लागला म्हणायला की तू कितीतरी जण सांगतात त्या गावाकडच्या लोकांना कळत नाही ना, ते आपल्याला त्यांच्याच ह्याच्यामध्ये मापतात आहे की नाही? त्यांच्याच तोला काय त्याला म्हणतो, त्यांच्याच मापाने मापतात. त्यांचं बरोबरच आहे, कारण त्यांना माहिती आहे मी म्हणजे देह आहे की नाही, सुखदुःखाचं भुक्त अंतकरण आहे हे माहिती आहे. त्याप्रमाणे आपल्याला होणाऱ्या सुखदुःख, आपल्या होणारे व्यवहार, त्या व्यवहाराची किंमत ते करत राहतात. मग त्या अशा वेळेला हा बोध आपल्या आतमध्ये असावं. बाहेरचं त्यांना नाही शिकवायचं प्रारब्धाचं वैचित्र्य. त्यांना शिकवायचं झालं तर त्यांना विचारसागर शिकवायचा. मग त्यांना ही गोष्ट ध्यानात आली ना, मग ते हा दोष लावणार नाहीत. कारण मग त्यांना स्वामी महाराज म्हणायचे जर कोणी काही म्हटलं ना, ते एखाद्या अज्ञानी माणसाने ज्ञानी पुरुषाला दोष लावला तर त्याला काय विचारायचं? तू ज्ञानी का अज्ञानी?
तो जर म्हणेल मी अज्ञानी, मग अज्ञानीला ज्ञानी पुरुष कसा कळेल, आहे की नाही? आणि तो जर म्हणेल मी ज्ञानी आणि तू एवढा व्यवहार करतो आणि तरी तू ज्ञानी, मग म्हणतो माझा असंगत्व निश्चय. मग तसाच आमचा पण काय आहे, तुझ्या निश्चयाने मुक्त आहे त्याच निश्चयाने मी मुक्त आहे, हे स्वसंवेद्य विषय असतो, आहे की नाही? जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं त्याला सांगायचं. मग जर आपल्याला कोणताही हे जर त्यांना जर याविषयीचं स्पष्टीकरण करायचं झालं तर स्पष्टीकरण काय, विचारसागराचं चिंतन सांगणं, आहे की नाही? असं एक महाराज आहेत आपल्याला, ते MA झालेले होते, अष्टादशाला येत असतात, 1-2 सत्र सांगतात ते. तर ते MA झालेले होते, BSc झालेले होते, MPhil झालेले होते. आता ते शेती करतात सध्या गावाकडं, शेती करतात, नोकरी केली नाही, काय नाही. आळंदीचा 4 वर्षाचा कोर्स केला, ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली आणि गावाकडे जाऊन ते आता शेती करतात. कोणी कीर्तनाला बोलावत जातात, नाहीतर पुन्हा आपल्या घरी येऊन आले रात्रीचं लगेच आपल्या शेतात दारं धरायला सुरुवात करतात. पण त्यांनी केलं काय, त्या गावामध्ये ते लोक पण येतात त्यांचं जेव्हा इथं हे असेल तेव्हा, तर त्या गावामध्ये त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली, एकनाथी भागवत सांगितला आणि गाथा सगळी प्रस्थांतरे आपली सांगितली. त्या गावचं सगळं वातावरणच बदलून टाकलं त्यांनी. त्या गावामध्ये म्हणजे सगळं असं वाटतं की ते सगळे लोकच ब्रह्मज्ञानी केलेत का काय. त्यांनी ऐकणारे थोडे लोक असतात, पण एकातून एक त्यांच्या घरात 25 माणसांनी ऐकलं तर 25 घरात वातावरण निर्माण होतं ना, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याऐवजी प्रारब्ध होते की उगाच ना कसं तरी हे करून आपलं आळंदीला आता राहायचं, याच्यापेक्षा काही नाही. घरी गेलं तरी काय आणि आळंदीला राहिलं काय, आपला बोध दृढ असला पाहिजे. प्रारब्ध व्हायची त्याने जसं होईल तसं होईल, म्हणून त्याच्या ठिकाणी आपल्याला असं काही कमीपणा वाटला नाही पाहिजे. याच्यामध्ये ज्ञान सर्व इथे ज्ञानिनः समाः, सगळ्यांचं ज्ञान काय आहे, सारखंच आहे. एकंदरीत रहस्य हे आहे की ज्ञात्याची बाह्य प्रवृत्ती जीवनमुक्तीच्या विरोधी नाही, अधिक प्रवृत्ती फक्त जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या विरोधी आहे, कारण आत्मा नित्यमुक्त आहे. ठीक आहे ना? अविद्येने बंध प्रतीत होतो आणि ज्या काली ज्ञान होते त्या काली अविद्याकृत बंध भ्रम नष्ट होतो. अविद्येने काय होतं, मी बद्ध आहे, मी करता भोगता सुखी दुःखी जन्ममरण धर्मवान आहे असं अविद्येनं वाटतं. आणि ज्ञान झालं मी ब्रह्म आहे, ह्या ज्ञानाने काय होतं, तो अविद्याकृत बंध, अविद्या नाहीशी होते ना, ज्ञानाने काय होतं, अज्ञान निवृत्त होतं. आणि बंध कशामुळे, अज्ञानामुळं. मग ज्ञान झालं की अविद्येमुळे झालेला बंध भ्रम सुद्धा काय होतो, बंध निवृत्त होतो का बंधाचा भ्रम निवृत्त होतो. कारण बंध नव्हताच ना, मुक्त कसं या म्हणावे, बंधनाची नाही टाईप, बंध झाला होता असं फक्त जो भ्रम होता तो भ्रम निवृत्त होतो. स्वामी महाराज सांगायचे की चाकणला गाढवाचा बाजार भरतो याच्यामध्ये, तर एकाने त्या गाढव विकण्यासाठी आणली आणि जेव्हा त्या मुक्कामाचं ठिकाण आलं नाही, रात्र झाली, तेव्हा मग त्यांनी मुक्काम पडला. परंतु आता त्या गाढवांना बांधण्यासाठी जे दावं होतं, त्या जी दोरी होती ती दोरी तो विसरून आला. मग आता काय करायचं, ती गाढवसारखी लोकांच्या शेतात जायला लागली, परक्या गावात त्रास होईल म्हणून काय करावं. तर त्याला एकाने उपाय सांगितला. त्यांनी सांगितलं तू काय काळजी करू नको, तू हे ज्या ठिकाणी तुझं मुक्कामाचं हे माळ आहे याच्यावरून एक सुद्धा गाढव हलणार नाही, कारण ते गाढव आहे. हां, फक्त त्याचा उपाय सांगतो. त्यांनी सांगितलं की दररोज तू रात्री जी दोरी गुंडाळतो ना, फक्त असं करायचं, त्याच्या पायाला दोरी गुंडाळली म्हणजे आपण जशी दोरी बांधतो असं करायचं, म्हणजे ते गाढव शांत राहील. त्याने तसं केलं, रात्रीचं ती गाढव एकदम शांत झाली. त्याला उपाय आवडला. सकाळी त्याला वाटलं बरं झालं रात्र गेली, आता चाकणला लवकर जाऊ. म्हणून त्याने ती गाढव हाकायला सुरुवात केली. एकही गाढव जायला तयार नाही, कितीही प्रयत्न केले. त्याने त्या माणसाला बोलावलं, काय जादू केली काय म्हणे, ते गाढव तर हलत नाही, तुला काही ती विद्या वगैरे येते की काय. त्यांनी सांगितलं अरे तसं काही नाही, ती गाढव हलतीलच कशी. तो रात्री असं बांधलं ना त्याला, तर आता उलटं असं फिरव सोडल्यासारखं, त्याने सोडल्यासारखं केलं. सगळी गाढव मुक्तपणाने संचार करायला लागली याच्यामध्ये. तसं या ठिकाणी बांधल्याचा काय झाला भ्रम. आणि शास्त्र गुरु काय किती त्यांनी काय केलं, भ्रमाची फक्त निवृत्ती केली आहे की नाही. बांधल्याचा भ्रम झाला तर आता काय झाला, सोडल्याचा भ्रम. आपल्याला विचारसागराच्या उपसंहारात अज्ञान का, आपल्याला आनंद का वाटायला लागलं, किती जन्म आपण बंद होतो आणि आता काय झालो, आपण मुक्त झालो. खरं वास्तविक मुक्त झालो का मुक्तच होतो, बद्ध झालो होतो का, बंधा कालेपी बंधा भावा. ज्या वेळेला मी मला बद्ध समजत होतो तेव्हा सुद्धा मी मुक्तच होतो. मग बद्धतेचा काय होता, फक्त भ्रम होता. आणि तो अज्ञानाने त्या बंधाला कारण असणारं, जे बंध भ्रमाला कारण असणारं अज्ञान, ते नष्ट झाल्याबरोबर अज्ञान गेलं की अज्ञानाचं कार्य बंधाचा भ्रम हा सुद्धा निवृत्त झाला.
म्हणून मनुष्य जेव्हा एकांतात बसतो ना तेव्हा मला बद्ध होतो आणि मी आता मुक्त झाला असं वाटलं की ते खरी मुक्ती नाही. त्याला काय हो मला बद्धतेचा भ्रम झाला होता कारणा वाचून आणि मी उगीच गुरूंना शरण काय गेलो त्यासाठी आळंदीला पळून जाण्याची काय गरज होती. वास्तविक मी तेव्हासुद्धा घरी असतानासुद्धा गुरं वळताना मुक्त होतो, कॉलेज शिकताना मुक्तच होतो असं वाटलं तर ती मुक्तता यथार्थ आहे. बंधाचा काय होता भ्रम. बंधा कालिपी ज्यावेळेला मला बंध म्हणत होतो तर त्यावेळेला सुद्धा मी काय होतो मुक्तच होतो. याला म्हणायचं यथार्थ ज्ञान. मी बद्ध होतो ना आता मग याचा अर्थ पहिला बद्ध होता आता काय झाला मुक्त. पुन्हा काय होशील बद्ध आहे की नाही. पुन्हा पण बद्ध होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ कोणीच बद्ध होत नाही आहे की नाही. न मुमुक्ष न निरोधा न च उत्पत्ती न बद्धा न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थता. असं आपली धारणा झाली पाहिजे. कोणी बद्ध नाही, कोणी मुक्त नाही, कोणी या ठिकाणी ईश्वर नाही, कोणी जीव नाही. सर्व काय आहे सर्वम यदायम आत्मा. नित्यमुक्तच सगळं आहे. या ठिकाणी आपल्या आणखीन स्वामी महाराज सांगायचे की कोणाला जर इतर आपल्याला मुक्त झालो याची दुसरी एक खूण आहे. खरी खूण ती आहे की आपल्याला जगात कोणीच बद्ध वाटू नये. जर जगात कोणी बद्ध आहे असं वाटत असेल तर आपली मुक्ती आपण सगळा व्यवहार करतो तरी मुक्त आहे की नाही. आणि त्या बाकीच्यांनाही सगळा व्यवहार करतात ते बद्ध का नाही. पण म्हणजे त्यांना भ्रम आहे की नाही आणि आम्हाला भ्रम नाही. त्यांना जेव्हा भ्रम आहे त्या भ्रमाने तरी भ्रम आहे प्रातिभाषिक सत्तेतला आणि ते आहेत पारमार्थिक सत्तेतला. त्यांच्या पारमार्थिक सत्तेतल्या त्यांच्या भ्रमाने तरी कधी बद्धता आली काय तत्वतः नाही आली. मला जशी आली नाही तशी त्यांनाही आली नाही. मग जगामध्ये बद्ध कोण आहे. जगामध्ये बद्ध कोणीच नाही. मुक्त कोण आहे. सर्वच मुक्त आहे. जगामध्ये कोणीच बद्ध नाही असं जर वाटलं तर ती मुक्ती आहे. जोपर्यंत आपण शिष्याला सांगताना सुद्धा त्या गुरुजींना लाज वाटली पाहिजे किंवा हा बद्ध समजून आपण सांगतो. याचा अर्थ काय जणू काही बद्ध झाला आहे. हा जणू काही बद्ध झाला असं समजून सांगत असतात. बद्ध आहे म्हणून नाही सांगत. जणू काही याच्यावर बद्धतेचा भ्रम कारण याला झालाय म्हणून थोडा अध्यारोपाच्या भाषेत स्वीकारला. नाही तर खरं तर वाक्य विचारसागरातलं काय अरे तुला हा भ्रम झालाय तू नित्यमुक्त तुला मोक्ष प्राप्त करायचा नाही बंध निवृत्त करायचा नाही. स्वरूपाच्या ठिकाणी बंध नित्य निवृत्त आहे आणि आनंद हे तुझं स्वतःचं स्वरूप आहे. हे पहिलं सांगितलं. आता त्यांनी तेव्हा नाही मला कळलं म्हणून त्याला एवढा ग्रंथ सांगावा लागला आहे की नाही. नाही तर त्याला पहिलंच काय दिलं होतं पहिली चावी दिली होती त्या कपाटाची आहे की नाही. नंतर त्याला संगणकाकडे घालवलं, नंतर त्याला स्वयंपाकघरात घालवलं त्याला म्हणण्यापेक्षा तिला ऐक नाही. आणि नंतर त्याला कुठं रवानगी केली खापर आणि खराटा ऐक नाही. लहान मुलांची काढा असं प्रकारचं सांगितलं. तसं या ठिकाणी खरा जे गुरु आहे त्याच्यामध्ये कोणी त्याला बद्ध दिसत नाही. सगळेच काय आहेत मुक्त. याच्यासाठी स्वामी महाराज सांगायचे की स्वामी महाराजांच्याकडे एक त्यांचे शिष्य होते मुनगेकर महाराज म्हणून ज्या आपल्या आश्रमात त्यांचा फोटो आहे. ते साप वगैरे गिळतात. तर त्यांना 9 मुलं होती. तर ते आले की स्वामी महाराज अमृतानुभवाचं चिंतन फार गोड सांगायचे ऐकायचे पण खूप रस घेऊन. तर स्वामी महाराज म्हणायचे हे तुमचं काम नाही. तुम्ही ग्रहस्थी लोक तुम्हाला कधी मग त्याला संन्यास घ्यावा लागतो मग अमृतानुभवाचं चिंतन करावं लागतं ते कारण तुम्ही बद्ध लोक म्हणे. ते म्हणे आमची बद्धता मुक्तता जाऊ द्या पण मला तुमच्याच बद्धतेची जास्त शंका येते. कारण ते म्हणे मुक्ताची प्रतीती जगाची मुक्त आणि तुम्हाला आम्ही बद्ध दिसतो याचा अर्थ तुम्हीच काय आहेत बद्ध आहेत असं ते म्हणायचे. स्वामी बरोबर स्वामी महाराज म्हणायचे तुम्ही पण मुक्त आणि आम्ही पण मुक्त व्हा असं म्हणायचे. तुम्ही आम्हालाच बद्ध करायला लागले आमच्या डोक्यावर हात ठेवायला लागले असं म्हणायचे. तुम्ही पण मुक्त आणि आम्ही मुक्त. हे खरं आहे का उगीच म्हणायचं आहे. खरंच आहे. जगात बद्ध कोण आहे. बंधा कालेपी बंधा भावा अशी स्थिती आहे. अविद्येने बंध प्रतीत होतो आणि ज्या काली ज्ञान होते त्या काली अविद्याकृत बंध भ्रम नष्ट होतो व पुन्हा बंध भ्रांती होत नाही. आता एकदा बंध नष्ट झाल्यावर पुन्हा बंध येतो का. तो बंध भ्रांती येत नाही. जोपर्यंत ती भ्रांती आहे भ्रम हा कुठपर्यंत राहत असतो. जोपर्यंत भ्रम कळाला नाही तोपर्यंत राहत असतो. भ्रम एकदा कळाला भ्रम कळाला की भ्रम जातच असतो. गावमामा किती दिवस मुक्काम ठेवतो आपल्या घरी. जोपर्यंत हा गावमामा कळला नाही तोपर्यंत गावमामा आहे असं कळलं की तो आपलं लगेच गाशा गुंडाळतो. तोपर्यंत हा भ्रम आहे. मी मुक्त असताना मला बद्धतेचा भ्रम आहे हे कळला की तो भ्रम काय होत असतो निवृत्तच होत असतो.
अविद्येने बंध प्रतीत होतो आणि ज्या काली ज्ञान होते त्या काली अविद्याकृत बंध भ्रम नष्ट होतो व पुन्हा बंध भ्रांती होत नाही. एकदा गेला की ते परत कधीच भ्रम येत नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तो फार सर्वच आपलं म्हणजे दप्तर घेऊनच भ्रम गेला, अशी एक ओवी नाथ महाराजांची किंवा अभंग आहे. यावरून असे ठरते की शरीर असताही जो बंध भ्रमाचा अभाव ती जीवनमुक्ती होय. आणि जीवनमुक्ती कशाला म्हणायचं? शरीर तर आहे आणि बंधाचा भ्रम तर नाही. जीवनमुक्ती म्हणजे काय बघा, ही सुद्धा व्याख्या फार महत्त्वाची. शरीर आहे आणि बंधाचा भ्रम नाही, म्हणजे मी बद्ध आहे असं कधीच वाटत नाही आणि शरीर आहे त्याला म्हणायचं जीवनमुक्त, ऐक नाही. आणि शरीरही नाही आणि बद्धता आणि मुक्ततेचा व्यवहारही नाही, त्याला काय म्हणायचं? विदेह कैवल्य. ज्ञात्यास देहादी प्रवृत्तीत आत्म्याविषयी बंध भ्रांती नसते, म्हणून बाह्य प्रवृत्तीनेही जीवनमुक्ततेची हानी होत नाही. आता ज्ञात्या पुरुषाला कधीतरी बंधाचा भ्रम आहे का? नाही. मग त्याचा किती जरी व्यवहार झाला, व्यापाराचे गाडेन मोडो का आपाडे, किती व्यवहार झाला तर त्याच्या जीवनमुक्तीची हानी आहे का? नाही. पण व्यवहार झाल्यावर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कमतरता आहे का? नाही आहे. इतकेच म्हणता येईल की बाह्य प्रवृत्ती असली तर जीवनमुक्तीचे विलक्षण सुख होणार नाही. पण एवढं म्हणता येईल मात्र का जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ह्या पुरुषाला काय करावं? हा ज्ञानी पुरुष पण याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मात्र भोगता येत नाही, कारण याची प्रवृत्ती बाह्य आहे, प्रवृत्ती अधिक आहे. म्हणजे बाह्य प्रवृत्ती जीवनमुक्तीचा नाश करीत नाही, फक्त जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखास प्रतिबंध करते. बाह्य प्रवृत्ती म्हणजे अज्ञानाची का ज्ञानाची? ज्ञानी पुरुषाची बाह्य प्रवृत्ती ही जीवनमुक्तीच्या विरोधी नाही, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या मात्र विरोधी आहे, त्याला प्रतिबंध करते. कारण एकाग्रतेशिवाय आनंद होत नाही आणि बाह्य प्रवृत्तीत एकाग्रता राहत नाही. ते म्हणतात आज विलक्षण सुखाला का सुख कधी अभिव्यक्त होतं? चित्तवृत्तीची स्थिरता असली तर. आणि जितकी बाह्य प्रवृत्ती तेवढी चित्तवृत्तीची स्थिरता होत नाही आणि त्यामुळं त्या सुखाची अभिव्यक्ती होत नाही. आणि एकाग्रता असली तर काय होते? आनंद होतो. आणि बाह्य प्रवृत्ती असली तर एकाग्रता होत नाही, अर्थात त्याला आनंद होत नाही, म्हणजे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त होत नाही. परंतु ज्याचे प्रारब्ध अधिक प्रवृत्तीचा हेतू असते त्यास मंद प्रारब्ध म्हणावे. पण आता ते काय आपल्या हातात आहे का? ज्याचं प्रारब्धच मंद असेल तर ते अधिक प्रवृत्ती करणारच, बरोबर आहे की नाही? म्हणून ज्याचे प्रारब्ध अधिक प्रवृत्तीचा हेतू असते त्याचे मंद प्रारब्ध म्हणावे. म्हणून शुकाधिकापेक्षा जीवनमुक्त जनकाचे प्रारब्ध मंद म्हणण्यास हरकत नाही. आता शुकही आहेत आणि जनक आहे. जनकाची योग्यता एवढी का शुकाची शंका घालवण्यासाठी व्यासाने कोणाकडे पाठवलं? जनकाकडं. काय आहे तो अभंग आहे का लक्षात? अभिमान लागे शुकाचे पाठी आणि व्यासे उपराठी दृष्टी केली, जनक भेटीशी पाठविला तेने आणि अभिमान नानी खोटे केले. पण आपल्याला जर पाहिलं तर जनकाचं वैभव मोठं वाटतं का? आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रांतात जनकाचं वैभव मोठं वाटतं का शुकाचं वैभव मोठं वाटतं? शुकाचं वैभव मोठं वाटतं आहे की नाही? आपण वर्णन काय करतो? शुको वा वामदेव वा असं त्याचं वर्णन करतो. याचं कारण काय? शुकाचं प्रारब्ध आपलं जनकाचं प्रारब्ध मंद आहे, त्यामुळं ज्ञान जरी शुकाचं त्याचं सारखं असलं तरी मंद प्रारब्धामुळे त्याची व्यवहारामध्ये अधिक गती आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा लाभ नाही. आणि हा मात्र हजारो वर्ष मेरू पर्वतावर जाऊन काष्टा समाधी लावून बसतो का? तर ह्याचं जे प्रारब्ध आहे ते न्यूनभोगाचं आहे आणि यांचं मंद प्रारब्ध आहे, म्हणजे अधिक भोग, याच्यामध्ये अधिक भोग व्हायचे असं ठरलेलं आहे. त्यामुळं प्रवृत्ती अधिक आहे, त्यामुळे एकाग्रता नाही, त्यामुळं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख नाही. परंतु ज्याचे प्रारब्ध अधिक प्रवृत्तीचा हेतू असते त्याचे मंद प्रारब्ध म्हणावे. म्हणून शुकाधिकापेक्षा जीवनमुक्त जनकाचे प्रारब्ध मंद म्हणण्यास हरकत नाही. पूर्वी असेही म्हटले होते की ज्ञात्याला सर्व अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे राग प्रीती होत नाही, राग नसल्यामुळे अधिक प्रवृत्ती संभवत नाही, ही शंकाही बरोबर नाही. आता पूर्वपक्षाने जी शंका घेतली होती त्या शंकेचं पुन्हा या ठिकाणी उत्थापन करून गुरुजी त्या शंकेचं उत्तर देतात. पूर्वी असे म्हटले होते की, पूर्वी म्हणजे मागच्या विषयामध्ये ज्ञात्याबद्दल ज्या वेळेला बोलणं झालं त्यावेळेला पूर्वी शंका पूर्वपक्षाने अशी घेतली होती की ज्ञात्याला सर्व अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्याकारणाने राग शब्दाचा अर्थ, राग शब्द ह्या ठिकाणी पारिभाषिक शब्द आहे. व्यवहारामध्ये राग शब्द वापरत असताना आपण क्रोध असा रागाचा अर्थ घेतो, पण या ठिकाणी हा शब्द पारिभाषिक आहे. राग शब्दाचा अर्थ आहे प्रेम,
अनात्म पदार्थाच्या बद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं आहे. कळस ढिमाचे पोखर काय करावी ती चित्रीव फळे परी आतुशेन. पदार्थाचं मिथ्यात्व समाप्त झालं म्हणजे पदार्थाबद्दल मनुष्याच्या ठिकाणी अट्रॅक्शन, आकर्षण ज्याला म्हणतात ते राहत नाही. त्याप्रमाणे पूर्वपक्षी या ठिकाणी म्हटला होता की अनात्म पदार्थाच्या ठिकाणी ज्ञात्या पुरुषाची मिथ्याबुद्धी असल्याकारणाने, टवाळ बुद्धी असल्याकारणाने, खोटं पदार्थ असं समजल्या असल्याकारणाने त्यांची त्या पदार्थाबद्दल प्रेम त्याला निर्माण होत नाही आणि राग नसल्यामुळे अधिक प्रवृत्ती विषयाच्या ठिकाणी संभवत नाही असा पूर्वपक्षकारांनी शंका केली होती. पण सिद्धांती म्हणतात की हे शंकाही बरोबर नाही. असं जे पूर्वपक्षी म्हटला होता ते त्याचं मत काय नाही, बरोबर नाही. कारण काय बरोबर का नाही? नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. प्रतिज्ञा करून भागत नाही, त्याचं लक्षण करावं लागत असतं. आता ते या ठिकाणी त्याची मीमांसा करतात, त्याचं कारण सांगतात. ते म्हणतात देहाच्या ठिकाणी मिथ्याबुद्धी ज्ञानवानास असूनही भिक्षादी व्यवहाराच्या ठिकाणी अनुकूल ज्ञानामुळे जशी केवळ प्रारब्धाने प्रवृत्ती होते तशीच ज्याचे अधिक भोगाचे प्रारब्ध आहे त्या ज्ञात्याची अधिकही प्रवृत्ती होते. बघा आता, कारण देहाच्या ठिकाणी मिथ्याबुद्धी ज्ञानवानास असूनही भिक्षादी व्यवहाराच्या ठिकाणी अनुकूल ज्ञानामुळे जशी केवळ प्रारब्धाने प्रवृत्ती होते. देहाच्या ठिकाणी मिथ्याबुद्धी ज्ञानवान पुरुषाला आहे. ज्ञानवान पुरुषाला असूनसुद्धा भिक्षाटनादी जे काही व्यवहार असतात ते व्यवहार मात्र ज्ञानीपुरुषाचे काय होतात? अनुकूल होतात. अनुकूल ज्ञानामुळे, पदार्थाचं अनुकूल ज्ञान असेल तर ज्ञानीपुरुषाची सुद्धा काय होते? प्रवृत्ती या ठिकाणी होत असते. प्रारब्ध बलाने ती प्रवृत्ती होते. पदार्थाचं मिथ्यात्व जरी कळालेलं असलं तरीसुद्धा त्या मिथ्या पदार्थाबद्दल जर मनुष्याची अनुकूल बुद्धी असेल, तो ज्ञानी असला तरीसुद्धा अनुकूल बुद्धी असेल आणि प्रारब्धाचा जर जोर असेल तर त्या पुरुषाला त्या पदार्थापर्यंत जावंच लागत असतं. भिक्षाटनाधिक जे व्यवहार असतात ते व्यवहार अनुकूल ज्ञानामुळे जशी केवळ प्रारब्धामुळे त्याची काय होते? प्रवृत्ती होते. तसेच ज्याचे अधिक भोगाचे प्रारब्ध आहे त्या ज्ञात्याची अधिकही प्रवृत्ती होते. आणि एखाद्या पुरुषाचं जर अधिक भोगाचं प्रारब्ध असेल तर काही ज्ञानी आपण पाहतो की पायाला भोवरा बांधून भोवरा जसा गरगर फिरतो त्याप्रमाणे पायाला भोवरा बांधल्यासारखं ज्ञानीपुरुषसुद्धा गरगर फिरत असतात, व्यवहार करत असतात. आपल्या हा समजुतीचा सर्वांच्या स्वसंवेद्य काय आहे हा विषय आहे. आपण असे काही ज्ञानी पाहिलेले आहेत की आपलं स्वतःचं काम बाजूला ठेवतात पण दुसऱ्याचे काम मात्र अगोदर करतात. वास्तविक पाहता त्यांना करण्याची काही गरजही नाही, पण त्यांचे काय होते? प्रारब्ध बलाने त्या क्रियेच्या ठिकाणी अधिक प्रवृत्ती त्यांची संभवू शकते. त्या ज्ञात्याची अधिकही प्रवृत्ती होती. विषयाच्या प्रवृत्तीमध्ये किंवा निवृत्तीमध्ये विषयाविषयी सत्यत्व बुद्धी किंवा मिथ्यात्व बुद्धी कारण नाही. सांगतात ते की विषयाच्या प्रवृत्तीमध्ये ज्ञानी पुरुष जे विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होतात त्या प्रवृत्तीमध्ये किंवा विषयाच्या प्रवृत्तीमध्ये किंवा विषयांपासून होणारी निवृत्ती, प्रवृत्तीमध्ये किंवा निवृत्तीमध्ये सत्यत्व बुद्धी किंवा मिथ्यात्व बुद्धी पदार्थाची असली ही सत्यत्व बुद्धी आणि मिथ्यात्व बुद्धी कारण नाही. एखाद्या पदार्थाविषयी त्याची अनुकूल बुद्धी आहे, प्रवृत्त होतो म्हणून त्या पदार्थाबद्दल त्याची सत्यत्व बुद्धी आहे म्हणून प्रवृत्त होतो किंवा मिथ्यात्व बुद्धी आहे म्हणून त्याच्यापासून त्याची निवृत्ती होते, हे त्याला काही नाही, कारणच नाही. विषय सत्य असो किंवा मिथ्या असो त्याचे ठिकाणी अनुकूल बुद्धीमुळे प्रवृत्ती आणि प्रतिकूल बुद्धीमुळे निवृत्ती होते. विषय सत्य असला काय आणि विषय मिथ्या असला काय म्हणजे खोटा असला काय. अनुकूल बुद्धी जर त्या पदार्थाबद्दल असेल तर ज्ञानी पुरुषाची सुद्धा काय होते? त्या ठिकाणी प्रवृत्ती होत असते. आणि विषय जर प्रतिकूल असेल तर काय होईल? ज्ञानी पुरुषाची त्या ठिकाणावर निवृत्ती होईल. विषय सत्य आहे किंवा मिथ्या आहे हा विचार त्या ठिकाणी नाही. विषयाबद्दल अनुकूल बुद्धी आहे की प्रतिकूल बुद्धी आहे यावर त्याची प्रवृत्ती आणि निवृत्ती अवलंबून असू शकते. असा सिद्धांत या ठिकाणी ग्रंथकार प्रस्थापित करीत आहेत, उपस्थित करीत आहे. विषयाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी आहे. प्रवृत्ती आणि प्रतिकूल बुद्धीमुळे निवृत्ती होते. विषयाचे ठिकाणी सत्यबुद्धी आहे परंतु अनुकूल बुद्धी नसल्यामुळे कोणी विषभक्षणात प्रवृत्त होत नाही. बघा, विषयाच्या ठिकाणी मनुष्याची सत्यत्व बुद्धी आहे की नाही? आहे. पण त्या विषयाच्याबद्दल मनुष्याला अनुकूल बुद्धी आहे का? नाही. अनुकूल बुद्धी नसल्याकारणाने मनुष्याची त्या विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती होते का? विषभक्षणामध्ये कोणीतरी असं म्हणतं का की आपण थोडंसं काय आहे जरी विषयाच्या बाटलीला आपण हात जरी लावला, तिला एंड्रिंग म्हणतात. आपल्या शेतामध्ये फवारण्याकरता जर आपण एंड्रिंगची बाटली आणली, घरी आणल्यानंतर त्याला लहान मुलांनी हात जरी लावला किंवा ज्यांनी आणली त्यांनी हात जरी लावला तरी 4 वेळाला साबणाने हात मनुष्य धुवून काय होतो? जेवणाला भोजनाधिकामध्ये प्रवृत्त होतो. याचा अर्थ विषयाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी आहे पण अनुकूल बुद्धी आहे का? नाही. अनुकूल बुद्धी नसल्याकारणाने मनुष्याची विषयाच्या ठिकाणी काय होऊ शकत नाही? प्रवृत्ती होत नाहीच. उदाहरण दुसरं सांगतात. तसेच तुरुंगाचे ठिकाणी सर्वांची सत्यबुद्धी आहे म्हणून त्याच्या प्राप्तीकरता कोणी यत्न करीत नाही. तुरुंग जे आहे
ज्याला आपण जेल म्हणतो, त्याच्या ठिकाणी मनुष्याची प्रवृत्ती सत्यत्व बुद्धी आहे की नाही? आहे. सत्यत्व बुद्धी आहे, पण अनुकूल बुद्धी आहे का? अनुकूल बुद्धी नाही. अनुकूल बुद्धी नसल्याकारणाने कोणाचीही त्या ठिकाणी प्रवृत्ती होत नाही. म्हणजे पदार्थ सत्य आहे किंवा मिथ्या आहे यावर मनुष्याची प्रवृत्ती आणि निवृत्ती अवलंबून नसून पदार्थ अनुकूल आहे की प्रतिकूल आहे यावर फक्त मनुष्याची सत्यत्व बुद्धी आणि मिथ्या यावर फक्त मनुष्याची काय असते? प्रवृत्ती आणि निवृत्ती अवलंबून असते. सत्यत्व बुद्धी आहे म्हणून त्याच्या प्राप्तीकरता कोणी प्रयत्न करीत नाही. याचे उलट नाटकातील व्यवहाराविषयी सर्वांचा मिथ्यात्व निश्चय असला तरी अनुकूल बुद्धी असते म्हणून प्रवृत्ती होते. बहुरूपयाच्या राहोडाणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी परी लोकसंपादने येरी लोकसंपादने तैसेची करते. ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिलेला आहे. ते चिलिया बालाला ती आई कुटत असताना तो साधू महाराज म्हणतात की आम्हाला याचंच भोजन पाहिजे. त्यावेळेला त्याची आई त्या मुलाला उखळामध्ये कुटत असते. त्यावेळेला त्या आईच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. प्रेक्षक जे असतात त्यांच्या डोळ्यामधून अश्रू येतात. पण त्या बाईच्या डोळ्यातून जरी वरवर आपल्याला अपातता अश्रू येत असताना दिसले तरी देखील तिला मनामधून काय होत असतो? आनंद उत्पन्न होत असतो की माझं पार्ट खूप वटलेलं आहे. पदार्थाविषयी या ठिकाणी खऱ्या अर्थाने व्यवहाराजवळ काय म्हणतात, नाटकातील व्यवहाराविषयी सर्वांचा मिथ्यात्व निश्चय आहे. पण मिथ्यात्व निश्चय जरी असला तरी पदार्थाबद्दल मनुष्याची काय आहे? अनुकूल बुद्धी आहे. त्यामुळे अनुकूल बुद्धी असल्याकारणाने प्रवृत्ती होत्या. नाटक पाहण्यामध्ये मनुष्याची काय होते? प्रवृत्ती होत असते. हे सर्वांना अनुभवसिद्ध आहे. हे जे उदाहरण आहे हे सर्वांच्या अनुभवाचा विषय आहे आणि हे अनुभवसिद्ध उदाहरण आहे. म्हणून विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे अधिक प्रवृत्ती होणार नाही हे म्हणणे बरोबर नाही. आणि पूर्वपक्ष असा म्हटला होता की विषयाच्या ठिकाणी ज्ञानीपुरुषाची मिथ्यात्व बुद्धी असल्याकारणाने त्याची काय होणार नाही? प्रवृत्ती होणार नाही. पण पदार्थ मिथ्या जरी असला तर पदार्थाबद्दल जर अनुकूल बुद्धी असली तर मनुष्याची प्रवृत्ती होते. आणि पदार्थ प्रतिकूल आहे. पदार्थ काय आहे? एक पदार्थ मिथ्या आहे म्हणून पदार्थाबद्दल मनुष्याची अनुकूल बुद्धी असेल तर पदार्थाबद्दल प्रवृत्ती होते. काही पदार्थ सत्य आहेत. उदाहरण सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुरुंगाचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर अगोदर विषयाचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. विष त्याचंही उदाहरण दिलेलं आहे. पण त्याच्याबद्दल मनुष्याची काही नाही, अनुकूल बुद्धी नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मनुष्याची प्रवृत्ती होत नाही. म्हणून विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे त्याची अधिक प्रवृत्ती होणार नाही. त्याच्यावरची ओळ आहे ना. त्याची उलट मिथ्यात्व निश्चय असला तरी अनुकूल बुद्धी असते म्हणून प्रवृत्ती होते. हे सर्वांना अनुभवसिद्ध आहे. म्हणून विषयाच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी असल्यामुळे त्याची अधिक प्रवृत्ती होणार नाही हे म्हणणे बरोबर नाही. आता विषयाच्या ठिकाणी ज्ञात्या पुरुषाची काय आहे? मिथ्यात्व बुद्धी असल्याकारणाने पूर्वपक्षी म्हटला होता त्याला विषयाबद्दल मिथ्यात्व दर्शन आहे. त्यामुळे त्याची विषयाच्या ठिकाणी अधिक प्रवृत्ती होणार नाही. पण मिथ्यात्व आणि सत्यत्व हे विषयाकडे जाण्याकरता काही नाही, अवलंबूनच नाही. तर अनुकूल ज्ञान आणि प्रतिकूल ज्ञान असेल तरच मनुष्याची विषयाकडे प्रवृत्ती होते आणि होत नाही. अनुकूल ज्ञान असेल तर होत असते आणि प्रतिकूल ज्ञान असेल तर विषयाकडे प्रवृत्ती होत नाही हे म्हणणे काय नाही, पूर्वपक्षकारांचे बरोबर नाही. तसेच ज्ञात्यास विषयाच्या ठिकाणी दोषदृष्टी असते म्हणून ज्ञात्याची अधिक प्रवृत्ती होणार नाही असे म्हटले होते. ते म्हणतात की ज्ञात्यास विषयाच्या ठिकाणी काय असते? दोष दर्शन असते. त्याला दोष समजलेलं असतं. आणि खरं तर असं आहे, दोष दर्शनाने सुद्धा मनुष्याला वैराग्य दोन प्रकारचं आहे. एक आहे वैराग्य जिज्ञासा वैराग्य आणि एकाला म्हणतात जिहासा वैराग्य. एकाला परवैराग्य म्हणतात आणि अपर वैराग्य म्हणतात. अपर वैराग्य म्हणजे दोष दृष्टीने झालेलं जे वैराग्य असतं त्या वैराग्याला अपर वैराग्य म्हणतात. त्याच वैराग्याला जिहासा वैराग्य म्हणत असतात. आणि जिज्ञासा वैराग्य म्हणजे परवैराग्य म्हणतात त्याला. जिज्ञासा वैराग्य आणि परवैराग्य हे एक वैराग्य आहे. दोष दृष्टीने झालेलं जे वैराग्य असतं त्याला जिहासा वैराग्य किंवा अपर वैराग्य असं म्हणत असतात. म्हणून तसेच ज्ञात्यास विषयाच्या ठिकाणी दोषदृष्टी असते म्हणून ज्ञात्याची अधिक प्रवृत्ती होत नाही असे म्हटले होते. दोषदृष्टी असल्याकारणाने ज्ञानीपुरुषाची विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती होत नाही असं पूर्वपक्षी म्हटला होता. त्याची उत्तर अशी आहे की अपत्य सेवनाविषयी अन्वय व्यतिरेकाने दोषनिश्चय असला तरी प्रारब्ध बलाने रोगी अपत्य सेवन करतो. एखाद्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला हे अपत्य करावं लागेल, हा तुम्हाला आजार झालेला आहे, हे अपत्य जर केलं नाही तर तुम्हाला काय होणार? रोग अधिक बळावेल, अधिक त्या रोगाचा प्रादुर्भाव होईल, तुम्हाला अपत्य केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला पथ्य केलं पाहिजे. तरीसुद्धा अपत्य सेवनाविषयी अन्वय व्यतिरेकाने दोष निश्चय असला तरी प्रारब्ध बलाने रोगी काय होतो? अपत्य सेवन करतो. प्रारब्ध बलाने रोगी काय करतो? अपत्य सेवन करतो. तशीच प्रारब्ध बलाने
सर्व व्यवहाराच्या ठिकाणी ज्ञात्याची प्रवृत्ती होते. जसं डॉक्टरांनी सांगितलं तरी देखील तो रोगी काय करतो, तो जे खाऊ नये म्हणून सांगितलेलं आहे त्याचं काय करतो, तो सेवन करतो. त्याप्रमाणे प्रारब्धाचा जर जोर असेल तर प्रारब्ध बलाने ज्ञात्या पुरुषाची विषयाच्या ठिकाणी सुद्धा काय होऊ शकते, प्रवृत्ती होऊ शकते. असं तुम्हाला कधीही नियम करता येणार नाही. विषयाच्या ठिकाणी प्रवृत्ती त्याची होऊ शकते. प्रारब्ध बलाने रोगी अपत्य सेवन करतो, तसेच प्रारब्ध बलाने सर्व व्यवहाराच्या ठिकाणी ज्ञात्याची प्रवृत्ती संभवते. ज्याप्रमाणे अज्ञानी पुरुष सर्व व्यवहार करत असतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष देखील सर्व व्यवहार करत असतो. प्रारब्ध बलाने ज्ञात्या पुरुषाची सुद्धा व्यवहाराच्या ठिकाणी प्रवृत्ती होत असते. या एकंदर कारणावरून ज्ञानवानाचा व्यवहार अमुक एक मर्यादेपर्यंत प्रवृत्तीचा असावा, बाकी सर्व निवृत्तीपरक असावा, असा कोणताही नियम करता येणार नाही. म्हणून हे पूर्वपक्षी, तुला असं कधी म्हणता येणार नाही की ज्ञानवानाचा व्यवहार अमुक एक मर्यादेपर्यंत काय असावा, प्रवृत्तीचा असावा, आणि अमुक ज्ञानवानाचा व्यवहार एकंदरी कारणावरून ज्ञानवानाचा व्यवहार अमुक एक मर्यादेपर्यंत प्रवृत्तीचा असावा, बाकी सर्व व्यवहार कसा असावा, निवृत्तीपरक असावा, असा तुला नियम करता येणार नाही. कारण तो विधी किंकरच नाही. कारण काय, शास्त्राने ज्ञात्या पुरुषाला एक काही विधी सांगितलेला नाही. विधी कुणाला सांगितलेला आहे, विधी त्याला सांगितलेला आहे वर्ण आश्रम वय अवस्था अभिमानो यश विद्यते तस्यैव च निषेधाश्च विधया सकला अपि, त्यालाच विधी आहेत आणि त्याला शास्त्राने निश्चित सांगितलेले आहेत. ज्याला वर्ण समजतो, ज्याला आश्रम समजत असतो, ज्याला वय समजतं आणि ज्याला आपल्या अवस्था समजत असतात, त्यालाच शास्त्राने विधी सांगितलेला असतो आणि त्यालाच निश्चित सांगितलेला आहे. ज्ञात्या पुरुषाला शास्त्राने विधीही सांगितलेला नाही आणि निषेधही सांगितलेला नाही, तो विधीचा किंकर नाही, असं शास्त्राने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तो विधी किंकरच नाही, कितीही तो व्यवहार करू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ज्ञात्या पुरुषाची जी समाधी आहे, झाला स्वेच्छाची विधी. पुढे या ठिकाणी मला वाटते ग्रंथकारांनी वर्णन केलेलं आहे. पुढे एक अमृतानुभवातली या ठिकाणी विधी दिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, व्यापाराचे गाडे मोडो का अपाडे परी अक्रियेचे न मोडे पाऊलकेही. किती व्यवहार करत असतो होतो, किती बोलत असतो. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, तोंडी तोंडा आड पडे ते परी तेही वाचा वावडे परी समाधी न मोडे मौन मुद्रेची. याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी बरंच वर्णन केलं आहे. नाथ महाराजांच्या भागवतामध्येही या संदर्भाच्या बऱ्याचशा ओव्या आलेल्या आहेत. तोंडी तोंडा आड पडे, तरी बोलत असताना इतका त्याच्या तोंडामध्ये थुंकास असतो तरी देखील तो बोलतच असतो. पण बोलताना मात्र ते म्हणतात, इतका जरी बोलत असला तरी देखील समाधी न मोडे मौन मुद्रेची, तरी देखील त्याचं खऱ्या अर्थाने काय असते, खऱ्या अर्थाने त्याचं मौनच असते. व्यापाराचे गाडे मोडो का पाडे परी अक्रियेचे न मोडे पाऊलकी. अनेक प्रकारचा व्यापार तो जीवनामध्ये करत असतो, पण अक्रियता जी आहे, असंगता जी आहे, ती असंगता मात्र त्या पुरुषाची कधीही भंग पावत नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवाच्या 9व्या प्रकरणामध्ये वर्णन केलं आहे. अधिक जिज्ञासा कोणाला असेल तर अमृतानुभवातील जे 9वे प्रकरण आहे त्या 9व्या प्रकरणामध्ये ज्ञात्या पुरुषाचा व्यवहार त्या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो.